नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होते। गोदाकाठावरील मंदिरांना पाण्याने वेढा घातलेला आहे। दुटोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी पोहोचलंय। संपूर्ण रामकुंड परिसर हा पावनवेलींनी व्यापलेला आहे। सध्या गंगापूर धरणातून 2557 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि टप्प्याटप्प्याने या विसर्गामध्ये वाढ केली जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। जाणून घेऊयात। नाशिक शहर परिसरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे, त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना बघायला मिळते। आपण बघतोय गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। गंगापूर धरणामधनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग हा आता 2557 क्युसेक पर्यंत वाढवण्यात आलेला आहे आणि याच पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात पानवेली देखील वाहून येत आहेत। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वर पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि याच पाण्याबरोबर पानवेलींनी देखील दुतोंड्या मारुतीला वेढा घातल्याचं बघायला मिळत आहे। पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर जी गोदा काठावरची मंदिरं आहेत, सिद्धपाताळेश्वर मंदिर, त्याच्या आजूबाजूची जी मंदिरं आहेत, ही सर्व मंदिरं आता त्यांना देखील पाण्यानं वेढा दिल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। प्रशासन अलर्ट मोडवर आहे। नागरिकांनी, भाविकांनी इथे अनावश्यक गर्दी करू नये अशा स्वरूपाच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। कारण आता पुन्हा एकदा जर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला तर धरणामधनं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये केला जाईल आणि त्यानंतर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होणार आहे। त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा।